मे महिन्यात जेव्हा भारतीय जनता पक्ष महिला आरक्षणाशी संबंधित देशभरात मतदारसंघ पुनर्रचना करणारं विधेयक संसदेत आणू पाहत होता, तेव्हा भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएचे लोकसभेत 293 खासदार होते. हे विधेयक आणण्यासाठी सरकारला संसदेत 2/3 मतं मिळवणं गरजेचं आहे. पण एनडीए सरकारला 2024च्या निवडणुकीनंतर संसदेत निर्णायक बहुमत मिळवण्यात यश आलं नसल्यानं एनडीएनं सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमताचा आकडा कसाबसा पार केला. त्यात मतदारसंघ पुनर्रचनेला एकत्रितपणे विरोध करत विरोधी पक्षांनी संसदेत एक संयुक्त आघाडीचं प्रदर्शन केलं आणि एनडीए सरकारला हे विधेयक पारित करून घेता आलं नाही. मात्र यानंतर गेल्या 2 महिन्यात आपण संसदेत मोठ्या प्रमाणात काहीतरी वेगळंच होताना पाहत आहोत. सार्वत्रिक निवडणूक न होताच केंद्रात एनडीएच्या खासदारांची संख्या आपल्याला हळूहळू वाढताना दिसत आहे. नमस्कार, मी प्राजक्ता. मेड सिंपलच्या आजच्या भागात आपण लोकसभेत आणि राज्यसभेत एनडीएचे खासदार नक्की कशामुळे वाढतायत आणि याचा लोकशाही प्रक्रियेवर काय परिणाम होतोय हे बघूया. सुरुवातीला थोडक्यात पार्श्वभूमी. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएने 293 खासदारांसह सरकार स्थापन केलं. भाजप स्वतंत्र बहुमतापासून दूर होता म्हणून तेलुगू देसम, जदयू सारख्या सहयोगी पक्षांवर अवलंबून राहावं लागलं. आता आपण येऊया या वर्षीच्या घडामोडींकडे. एप्रिल 2026 मध्ये सरकारनं 3 विधेयकं आणली होती. संविधान दुरुस्ती विधेयक, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजेच युनियन टेरिटरीज विधेयक. यातलं सगळ्यात महत्त्वाचं डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक मानलं जातं, ज्याद्वारे लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून वाढवून 850 पर्यंत करण्याचा आणि 2011च्या जनगणनेवर आधारित मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव होता. यासोबत महिलांसाठी 1/3 आरक्षण देणारं विधेयक सुद्धा यात जोडलं गेलं होतं. मात्र या विधेयकाला 2/3 बहुमत मिळालं नाही. एनडीएला या विधेयकासाठी केवळ 298 मतं मिळवता आली. मात्र हे विधेयक पारित होण्यासाठी 362 खासदारांचा पाठिंबा मिळणं आवश्यक होतं. विधेयक पारित झालं नाही. मात्र त्यानंतर आपल्याला अचानकपणे लोकसभेतल्या एनडीएच्या खासदार संख्येत वाढ झालेली दिसतेय. मुख्यतः 2 मोठे घटनाक्रम घडले आहेत. एक म्हणजे पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेलं बंड. मे महिन्यात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षाची राज्यातली सत्ता जाऊन भाजपचं सरकार आल्यापासून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यापासून फारकत घेण्यास सुरुवात केली. काही जणांनी पक्ष सोडला नसला तरी स्वतःचा वेगळा भाजपधर्जिणा गट तयार केला. यातच तृणमूल काँग्रेसचे 28 पैकी 20 खासदार नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षात विलीन झाले. हा पक्ष एनडीएला पाठिंबा देणारा आहे. त्यामुळे हे 20 खासदार अर्थातच एनडीएचे झाले. त्यानंतर गेल्या महिन्यात महाराष्ट्रात शिवसेना उबाठाचे 9 पैकी 6 खासदार उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन झाले, जो एनडीएचा घटक पक्ष आहे. या सगळ्याच्या आधी एप्रिलमध्ये आम आदमी पक्षाचे 13 पैकी 7 राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील झाले. यानंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशमधल्या इंडिया आघाडीच्या उमेदवार अपात्र ठरवल्या गेल्या. झारखंडमध्ये क्रॉस वोटिंग झालं. यामुळे एनडीएची राज्यसभेतली संख्या वाढून 152 वर पोहोचली आणि एनडीए 166 या राज्यसभेतल्या 2/3 बहुमताच्या अगदी जवळ पोहोचला. दुसरीकडे लोकसभेत आता एनडीएकडे जवळपास 318 किंवा 319 खासदार आले आहेत. म्हणजेच कुठलीही निवडणूक न होता आणि कुठल्याही नव्या पक्षाचा थेट पाठिंबा न मिळता केवळ पक्षांतराच्या जोरावर एनडीएचे लोकसभेत जवळपास 26 खासदार वाढले आहेत. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट भाजपसोबत जाईल का याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. जरी हा पक्ष एनडीए मध्ये सामील झाला नाही तरी खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच केलेल्या विधानानुसार त्यांचे लोकसभेतले 8 खासदार मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजून जरी लोकसभेत किंवा राज्यसभेत एनडीएला 2/3 बहुमत मिळालं नसलं तरी पक्षांतराच्या जोरावर त्यांची त्या दिशेनं बरीच वाटचाल झालेली आपल्याला दिसते. आता बघूया ही पक्षांतरं कशा प्रकारे होत आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये हे विलिनीकरण किंवा समूह निर्णय असल्याचा दावा केला जातो, जेणेकरून अपात्रता टाळता येईल. खासदार पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले तरी त्यांचं पद का रद्द होत नाही, यासाठी घटनेच्या 10व्या अनुसूचीतला पक्षांतर बंदी कायदा जबाबदार आहे. 1985 मध्ये आणलेल्या या कायद्याचा उद्देश होता आयाराम गयाराम संस्कृती रोखणं, वाटेल तशी पक्षांतरं न होऊ देणं. पण यात 2 महत्त्वाचे अपवाद आहेत. एकट्या खासदारानं पक्ष बदलला तर तो अपात्र ठरतो. पण जर पक्षातले 2/3 निवडून आलेले सदस्य एकत्रितपणे दुसऱ्या पक्षात विलीन झाले
तर अपात्रता लागू होत नाही. 2003च्या 89व्या सुधारणेद्वारे पक्षफुटीचा पर्याय काढून टाकण्यात आला. फक्त विलिनीकरणाचा पर्याय राहिला. तृणमूल, आप आणि शिवसेना प्रकरणात नेत्यांनी या 2/3च्या नियमाचा वापर केला किंवा वेगळा गट तयार करून दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा दावा केला. विधानसभा किंवा संसदेच्या अध्यक्षांना किंवा निवडणूक आयोगाला याची तपासणी करण्याचे अधिकार असतात. मात्र गेल्या काही वर्षात आपण पाहिलेलं आहे की बहुतांश वेळा ही प्रक्रिया वैधच ठरवली जाते. पण काही वेळा जरी हे कायद्याच्या चौकटीत बसवलं जात असलं तरी नैतिकदृष्ट्या आणि लोकशाहीच्या मूलभूत भावनेनुसार बरेच जण याला खासदार फोडणं असंच म्हणतात. पण मग यात वाईट तरी काय आहे? नाही पटली विचारधारा, बदलला पक्ष. इतकं व्यक्ती स्वातंत्र्य तर लोकप्रतिनिधींना पण असलं पाहिजे, नाही का? राजकीय विश्लेषक आणि विरोधक यावर सांगतात की हा मतदारांच्या जनादेशाचा अपमान आहे. ज्या पक्षाला मतदारांनी जिंकवून दिलं त्या पक्षाचे खासदार दुसऱ्या पक्षात गेले तर मतदारांची इच्छा धुडकावली जाते. आता महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना उबाठाच्या 6 खासदारांनी पक्षांतर केलं तेव्हा आपण लोकांनी या पक्षांतरावर नाराजी व्यक्त केलेली मोठ्या प्रमाणावर पाहिलं. यातल्या काही खासदारांनी वेळोवेळी विकास निधी मिळत नसल्यानं त्या कारणासाठी पक्षांतर केल्याचं म्हटलं. यामुळे जो पक्ष सत्तेत नाही त्याच्या निवडून आलेल्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघाच्या हक्काचा विकास निधी न मिळणं आणि त्यासाठी त्यांनी पक्षांतराचं समर्थन करणं योग्य आहे का, हा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. याबरोबरच या पक्षांतरात हॉर्स ट्रेडिंग म्हणजे पडद्यामागं होणारी लाचखोरी, राजकीय दबाव, ईडी, आयकर विभागासारख्या शासकीय संस्थांमार्फत टाकण्यात आलेला दबाव यातून हे घडतं असा सुद्धा आरोप आहे. यामुळे पक्षांमधला आत्मसंघर्ष संपतो, विरोधक कमकुवत होतात आणि एकपक्षीय वर्चस्व वाढतं. या प्रकाराचा सर्वात मोठा फटका देशातल्या प्रादेशिक पक्षांना बसला आहे. यामुळे आपला देश हळूहळू द्विपक्षीय व्यवस्थेकडे वळतोय की काय अशा चर्चा सुद्धा सुरू झाल्या आहेत. याचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे लोकशाही कमकुवत होते. आता तुम्ही विचाराल की हे पक्ष फुटतायत तर त्यात भाजपला दोष का द्यायचा? जर देशभरात कुठल्याही फुटलेल्या पक्षाच्या उदाहरणाकडे आपण पाहिलं, मग महाराष्ट्रातले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असो, पश्चिम बंगालमधली तृणमूल काँग्रेस असो किंवा ओडिशामधलं बिजू जनता दल, तर आपल्या लक्षात येईल की या पक्ष सोडणाऱ्या किंवा फोडणाऱ्या राजकीय नेत्यांचा फायदा सत्ताधारी भाजपलाच झालेला आहे. किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत आपण पाहिलं की यामुळे भाजपला सत्तेत येता आलंय. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षातल्या नेत्यांनी अनेकदा ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर सारख्या संज्ञा वापरत या फुटीमागे त्यांचा हात असल्याचं स्पष्ट केलंय. याचा भाजपला फक्त राज्यांमध्येच नाही तर केंद्रात सुद्धा पुन्हा निवडणूक न होता मोठं बहुमत मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना हातभार लागलाय. त्यांना हवी असलेली विधेयकं संसदीय प्रक्रिया न नीट पाळता पारित करण्याचे त्यांचे प्रयत्न यामुळे सफल होऊ शकतात. लोकशाहीमध्ये निवडणुका कोणाचं आणि कसं सरकार येणार हे ठरवतात. निवडणुकीच्या आधी बांधलेले आडाखे, झालेल्या युती निवडणुकीच्या निकालानंतर बदलू शकतात. मात्र निवडणुकीतून एक निर्णय आलेला असताना अख्खेच्या अख्खे पक्ष फोडून सरकार मिळवणं किंवा विरोधी पक्षांचे तुकडे पडून त्यातले सदस्य निवडणुकीशिवाय सरकारमध्ये जाऊन बसणं यानं लोकशाही आणि निवडणुकीच्या संस्थांवरचा लोकांचा विश्वास कमी होऊ लागतो, जे पुढे जाऊन भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्या असणाऱ्या देशासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतं. शेवटी राष्ट्र, सरकार, लोकशाही या सगळ्या मानवनिर्मित संकल्पना आहेत. सुशासनासाठी आपण तयार केलेल्या संस्था आणि त्यांचे काही नियम आहेत, मानदंड आहेत. जेव्हा या नियमांची सत्तेत असलेल्यांकडून पायमल्ली झाल्यानं या संस्थाच धोक्यात येतात, तेव्हा या संकल्पनांवरचा विश्वासच डळमळीत व्हायला सुरुवात होते. हा होता इंडी जर्नल मेड सिंपलचा आजचा भाग. या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असल्यास आमचे चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक वापरून आम्हाला आर्थिक सहाय्य करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.